आपल्यासोबत भाजप नेते राम कदम आहेत. हिंदीची सक्ती उद्धव ठाकरेंनी केली. त्या 18 लोकांच्या कमिटीमध्ये उबाटाचे नेते होते, त्याचं नेतृत्व माशेलकर होते आणि ते नेते म्हणत होते हिंदी सक्तीची करा आणि ढोंग बघायचं आणि स्वतःच्या आम्ही बघितलंच नव्हतं. स्वीकारलं. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सह्या दाखवल्या उद्धव ठाकरेंच्या, विसरलात का आपण? तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरे पूर्णपणे खोटं बोलतायत, कागदावरच्या गोष्टी पुसतायत ते. या प्रश्नावर यासिफ काही विषय नाही. लहान लहान मुलांच्या हितासाठी त्यांना, त्यांच्या आईवडिलांना, पालकांना पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या मुलानं कोणती भाषा शिकावी, त्यांच्यावर कोणतीही भाषा लादता येणार नाही. भाषा लादण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्यांच्या मनाप्रमाणे भाषा निवडण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडण्यासाठी हा निर्णय असंही आरोप मराठी भाषिकांमध्ये पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचंच पाप आणि कॅमेरावर किती खोटं बोलतात. काल तुमच्या सह्या दाखवल्या ना माननीय मुख्यमंत्र्यांनी, सह्या दाखवल्याचं मी उदाहरण दिली, त्याच्यानंतर पण खोटं बोला. हा जिहाद केला असता आता कालच गठन झालंय, मला त्याची कल्पना नाही, पण लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल येईल आणि अहवाल आल्याच्या नंतर सरकार त्या पालकांच्या मुलांच्या हिताचा निर्णय घेईल. नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय सरकार घेणार असे राम कदम यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेचा आदेश पाहिजे. कंप्लीट मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.